पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे माझे शत्रू नसल्याचं विधान केल्यानंतर राज्यात भाजप व ठाकरे गटाच्या संभाव्य युतीची चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी या प्रकरणी बोलताना राजकारणात केव्हा काय होईल हे काहीही सांगता येत नसल्याचं म्हटलंय। आजचा मित्र उद्या शत्रू तर आजचा शत्रू उद्या मित्र होऊ शकतो असंही ते म्हणाले। त्यांच्या विधानामुळे भाजप ठाकरे गटाच्या संभाव्य युतीच्या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे। उद्धव ठाकरे यांनी ज्या वेळी कणकवलीत सभा झाली त्यावेळी त्यांनी राणे कुटुंबीय, फडणवीस आणि भाजपला शिव्याशाप देण्याव्यतिरिक्त काहीही केलं नाही। ज्या वेळी त्यांनी कणकवलीत सभा झाली त्यावेळी माझं मतदान वाढलं असं म्हणत आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावलाय। संविधानाविषयी पंतप्रधान मोदींच्या मनात किती द्वेष आहे, त्यांच्या मनात हा विकार जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवता येणार नाहीत असं म्हणत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजप शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा फेटाळल्यात। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं। तसंच गद्दारांसाठी आमचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे। मतदानास कमी कालावधी राहिल्यानं वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार आता सुरू झाला असून भावनिक न होता भवितव्याचा विचार करा। आम्ही विकास कामं करण्यासाठी प्रयत्न करू शकतो, परंतु समोरचे व्यक्ती कोणते काम करू शकत नाही असं म्हणत सुनेत्रा पवारांना मतदान केलं तर निधी मिळेल असं अजित पवार यांनी म्हटलंय। लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण अशा आशयाचं ट्विट करत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे। तसंच कुटुंब सांभाळण्याची भाषा तुम्हाला शोभते का असंही रोहित पवार म्हणालेत। एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार असा खोचक हल्ला मोदी यांनी शरद पवारांवर केलाय। यावरूनच रोहित पवार यांनी पलटवार केलाय।